नमस्कार. मी नवीन सिरीज चालू करतोय, ती मराठी माध्यमच्या मुलांसाठी, विशेषतः मराठी माध्यमच्या मुलांसाठी 9वीचं पहिलं प्रकरण जे आहे भाग 1 मधलं. भाग 1 मध्ये पहिलं प्रकरण आहे संच म्हणून. त्या संदर्भात आज आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्याल. आणि खास करून तो मराठी मीडियमच्या मुलांसाठीच आहे. संच 9वी स्टँडर्ड 9वी. चला तर संच म्हणजे काय, तर ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात. ही पुस्तकातली डेफिनेशन. ज्या समूहातील बरोबर घटक तुम्हाला अचूकपणे नेमके सांगता येतील तो संच. आता हे झालं पुस्तकातलं संच म्हणजे. पण आपण संच म्हणजे काय लक्षात घ्यायचं, तर आपल्या भाषेत जर सांगायला गेलो आपण बरोबर, तर एखाद्या वर्गामध्ये स्टँडर्ड 9 स्टँडर्डच्या तुमच्या वर्गामध्ये किती मुलं आहेत बरोबर, तर त्या मुलांची संख्या आपल्याला अचूक सांगता येईल. आणि कितवीचे आहेत बाबा, 9वीचे आहेत, म्हणजे तो संच झाला. तो संच आपल्यासाठी बरोबर, म्हणजे आपल्या साध्या भाषेत आणि सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर तसा संच होतो बरोबर. तसंच 9वीत असणाऱ्या विषयांचा संच, 9वीत असणारे विषय कोणकोणते आहेत बरोबर, त्यांचा संच, 9वीत असणाऱ्या मुलींचा संच, मुलांचा संच बरोबर. अशा पद्धतीने आपण संच म्हणजे ही एक्झॅक्ट आणि करेक्ट आकडा आपल्याला माहित असेल तर आपण त्याला संच असा समजू शकतो. लक्षात घ्या, नेमकेपणाने आपण त्याला सांगू शकतो असं संच. लक्षात घ्या, मी डेफिनेशन पाठ करायला वगैरे सांगणार नाही, लिहायला. आता हे जे संच आहे हे आपण जेव्हा डिनोटेट करतो म्हणजे लिहिलं, तेव्हा आपण कोणती अक्षर वापरतो, तर इंग्लिश मधली ए संच किंवा बी सी, म्हणजे इंग्लिश मधली जे अक्षर आहेत कॅपिटल, त्या अक्षराने आपण तो संच. म्हणजे समजा असं म्हणा, आता मी असं म्हणू की इंग्रजी महिन्यांचा संच. मग इंग्रजी महिने जे आहेत वर्षाचे बरोबर ना, ते किती आहेत, तर 12 आहेत. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ह्या झाला त्या महिन्यांचा संच. मला माहित 700 आठवड्याच्या वारांचा संच, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, बरोबर की नाही. अशा पद्धतीने आपण इथे पुढे ते लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये बरोबर, ही संचांची नावं वगैरे. आता संच आपण जेव्हा डिनोटेट करतो तेव्हा हे, आणि संचातले जेव्हा घटक आपण सांगतो बरोबर, कधी कधी त्यासाठी आपल्याला अक्षर वापरावी लागतात. मग तेव्हा आपण कॅपिटल अक्षर न वापरता इंग्रजीतली स्मॉल लिपीतली अक्षर वापरतो आपण. ए बी सी डी अशांचा वापर करतो या अक्षराचा. समजून घ्या, मी बेसिक पासून सांगतोय. संचाची सुरुवात बरोबर, संचासाठी वापरले जाणारे इंग्लिश मधले अक्षर असतात कॅपिटल, आणि संचामध्ये असणारा घटक सांगण्यासाठी वापरलेले अक्षरे असतात ती स्मॉल लिपीतली, ती पण एबीसीडी मधलीच असतात बरोबर. त्यानंतर आपण एखादं वाक्य लिहून संचाबद्दल बोलतोय, पण एखादा संचातला घटक त्या संचाचा घटक आहे की नाही हे सांगण्यास सिम्बॉल वापरतो, चिन्ह. तर ते चिन्ह कसं, समजा आता हा ए संच आहे, त्या संचामध्ये ए ई आय ओ यू हे घटक आहे बरोबर, हे काय ते घटक आहेत. तर ए हा घटक, संच ए म्हणजेच काय बरोबर, हे असं जर सिम्बॉल आलं, लक्षात घ्या, हे असं सिम्बॉल आलं तर आपण हे वाचायचं कसं वाचलं होतं, ह्याचा अर्थ काय, तर ए हा जो अक्षर आहे किंवा हा एखादा घटक आहे, काहीतरी आपण मानलेला आहे बरोबर. तर ए हा घटक संच ए चा घटक आहे. काय, संच ए चा, ए हा घटक, संच म्हणजे ए हा जो संच आहे त्याच्यामध्ये असलेला हा घटक कोणता आहे, ए आहे. संच ए चा घटक आहे
असं ते वाक्य असतं. त्याचा अर्थ हे वाचायचं कसं, हा जो ए आहे हा संच एचा घटक आहे. समजा मी इथे म्हणत होते आय, आय हा संच एचा घटक आहे. समजा ओ संच एचा घटक आहे. म्हणजे ह्या संच ए मध्ये असलेले जे काय आपण मानू, बरोबर ना, घटक ते एचा घटक आहेत. समजा बी मध्ये काहीतरी असेल, समजा मी असं म्हणालो बी मध्ये आहेत 1, 4, 9, 16, बरोबर, हे नंबर आहेत. तर इथे आता मला म्हणायचंय काय, हा ए हा बीचा घटक आहे. तर मी काय म्हणा, 1 हा बीचा घटक आहे, म्हणजे हा 1 हा बीचा घटक आहे. समजा असं पण म्हणू शकतो मी 9 हा बीचा घटक आहे. 16 संच बीचा घटक आहे. बीचा घटक आहे, बीच्या संचामध्ये आहे, बीचा घटक आहे. म्हणजे जो ज्या घटकामध्ये आहे, बरोबर ना, त्याला अगोदर लिहा आणि नंतर ज्याचा घटक आहे ते अक्षर नंतर लिहा. अशा पद्धतीने तुम्ही हे दाखवू शकता, वाचू शकता, लक्षात घ्या, बरोबर. त्याच्यानंतर पुढे पुढे आपण, मी काल एक व्हिडिओ, तो व्हिडिओ तुम्हाला देईनच. ह्या ज्या संचामध्ये जे नंबर येतात, बरोबर, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक नैसर्गिक नंबर असतात. कोणते नंबर असतात? नैसर्गिक नंबर. थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे तुम्ही पाहिजे लिहून घ्या पॉज करून. संच नैसर्गिक नंबर. नैसर्गिक संख्या म्हणून आपण बघायचं. आता नैसर्गिक संख्या कोणत्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, साधा आणि सोपा, सिंपल. 1 पासून आपण सुरुवात केली, जेवढा मोजता येईल जितकं तुम्ही गेलात मोजायला, कितीतरी करोडो अब्जो खरबो पर्यंत, या सगळ्या नैसर्गिक संख्या. 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे डॉट डॉट डॉट, म्हणजे ह्याचा अंत लागत नाही, अनंत आहेत अशा त्या नैसर्गिक संख्या. नंतर मग पूर्ण संख्या. पूर्ण संख्या, पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि पुढे जे आहे ते तसंच, जसं नैसर्गिक फक्त पूर्ण संख्यांमध्ये काय येतो, एक 0 पासून सुरुवात होते, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. त्याच्यानंतरच्या आहेत आपल्या पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या याला इंटिगर म्हणतात, इंटिजर्स, लक्षात घ्या. नैसर्गिक संख्येला काय म्हणतात? नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स. आता हे जे इंटिजर्स आहेत ते आपण संख्या रेषेवरती लिहितो. तुम्ही ते संख्या रेषा गेल्या वर्षी शिकला असाल बघा, अशी संख्या रेषा असते, मध्ये 0 असतो. 0ला सेंटर पकडून 0च्या उजव्या बाजूला, 0च्या राईट हँड साइडला उजव्या बाजूला असतात जे नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 0 हे पॉझिटिव्ह नंबर आहेत, धन संख्या, धन. आणि जे डाव्या बाजूला असेल ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, हे असतात ते निगेटिव्ह नंबर, ऋण संख्या, लक्षात घ्या. धन, ऋण. मग हे जे आहेत, हे नंबर जे आहेत त्यांना इंटिगर्स म्हणतात, त्यांनाच पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे 0, 1, 2, 3, इकडे पुढे, इकडे -1, -2, -3 आणि तुम्हाला इकडे पण त्या अशा खाली -4 आणि वजा कितीतरी तुम्ही जाऊ शकता, त्या पण अनंत आहेत, अनलिमिटेड आहे. समजलं? नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला ते दाखवतोय मी. त्यानंतर अजून आहे परिमेय संख्या, म्हणजे त्यांना रॅशनल नंबर म्हणतो आपण, बरोबर. परिमेय संख्या. अजून एक आहे परिमेय संख्या, त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो, रॅशनल नंबर, बरोबर. आता या परिमेय संख्या फ्रॅक्शनच्या स्वरूपात येतात, म्हणजे अंश आणि छेद, म्हणजे P/Q. फ्रॅक्शन म्हणजे अंश, वरती जो असतो तो अंश आणि छेद,
त्याला आपण भागाकाराच्या स्वरूपात म्हणू. हा अंश आहे, हा छेद आहे. या स्वरूपात त्या तयार होतात. उदाहरणार्थ 3/4, 5/9, 7/3, -3/2 अशा फ्रॅक्शन मध्ये ज्या येतात त्या असतात परिमेय संख्या, म्हणजेच रॅशनल नंबर. ह्याच्यामध्ये एक अट काय असते ती समजून घ्या. ह्याच्यामध्ये हा जो क्यू असतो म्हणजे छेदाचा जो नंबर असतो, म्हणजे क्यू इक्वल टू नॉट इक्वल टू 0, म्हणजे क्यू आहे हा जो छेद आहे याचा, हा 0 नसला पाहिजे. ही एक महत्वाची अट असते, लक्षात घ्यायचं. ही काय एक महत्वाची अट. तर अशा पद्धतीने बघा म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या ह्या दाखवलेल्या आहेत. आता पुढे अपरिमेय संख्या पण असतात, त्या वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 ज्यांचा भागाकार केला तर ते रिपीट नंबर येतात. ते तुम्हाला पुढे पुढे येईलच, लक्षात आलं का. तर आता आपण जो संच शिकतोय त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो आहोत त्याचं बघा, हे एकदा परत लिहून घ्या. पुढे आता या संचांचे ना 2 प्रकार आहेत. संचांचे प्रकार आहेत, मी हे पण पुसतो. संचांचे संच नेण्याची पद्धती. किंवा 2 प्रकार म्हणू याला. 2 प्रकार, संचांचे 2 प्रकार इथे आहेत, बरोबर. त्यातला एक आहे यादी पद्धती आणि दुसरा आहे गुणधर्म पद्धती. तर यादी पद्धती म्हणजे काय, तर आता मी थोडक्यात यादी पद्धती म्हणजे मला सांगतो की समजा मी म्हणालो की संच ए हा आठवड्याच्या बाजारांचा आठवड्यातील वारांचा संच आहे. काय, आठवड्यातील वारांचा संच. मग काय करणार तुम्ही, आठवड्यातील वार कोणते, तर सोम, मंगळ, बुध, म्हणजे बुधवार, सोमवार, मंगळवार, बुध. आम्ही शॉर्टकट मध्ये लिहितोय. बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी. अशा पद्धतीने आपण यादी लिहिली, यादी तयार केली. बघा, तर म्हणजे आपण घरातून पण कधी दुकान आई बोलते जरा सामान घेऊन ये, आई काय करते, यादी बनवून देते. म्हणजे दुकानातून आणायच्या वस्तूंच्या यादीचा संच, वस्तूंचा संच म्हणजे ती यादी पद्धत, ती अशी लिहिली जाते. यादी काय तयार केली जाते. आता सॉरी, तुम्हाला मी इथे म्हणेन की बाबा समसंख्यांचा संच, विषम संख्यांचा संच, 1 ते 10 मधील वर्ग संख्यांचा संच, बरोबर. आता मी ना हा एक मेन पार्ट बनवणार आहे, समसंख्या, विषम संख्या, समजलं, वर्ग संख्या. कारण काही मुलांना, आता माझ्या काही अनुभवातून सांगतोय की त्यांना समसंख्या, विषम संख्या, परिमेय वर्ग संख्या हे पण कधी कधी माहीत नसतं. अशी काही मुलं संपर्कात येतात, बरोबर. त्यासाठी मी तो थोडासा भाग इन्क्लूड नंतर करतो, बरोबर. पण त्यापूर्वी आपण यादी पद्धती बघतोय. लक्षात, यादी पद्धतीमध्ये आपण एखाद्या गोष्टीची यादी तयार करतो, बरोबर. आता जसं मी म्हणालो की बाबा समसंख्यांचा संच, 1 ते 10 मधल्या समसंख्या, तर संच बी, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मी काय करणार की 1 ते 10 मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 ह्या 1 ते 10 संख्या. ह्या 1 ते 10 मध्ये मला समसंख्या पाहिजे.
तर समसंख्या ओळखायच्या म्हटलं काय करणार, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या, बरोबर, कितीने, 2 ने. तर 2 ने भाग जाणारी संख्या 2, 4, 6, 8 आणि 10. मला 10 पर्यंतच पाहिजे, 10च्या पुढच्या नको आहेत, खूप आहेत समसंख्या, त्या पण अनंत आहेत, अनलिमिटेड आहेत, इनडिफाईन आहेत, बरोबर, पण त्या नको आपल्याला एवढ्याच पाहिजे. मग ह्यांची मी यादी तयार केली, 2, 4, 6, 8 आणि 10 झाली, ही झाली माझी यादी. अशा पद्धतीने आपण काय करू, यादी पद्धती म्हणजे काय हे समजून घेतो. नंतर दुसरी जी पद्धत आहे लक्षात घ्या, ती आहे गुणधर्म पद्धती, बरोबर. अजून याच्यामध्ये ना अजून एक यादी तयार करूया आपण. एक शब्द घेऊया, रिमेंबर. समजलं, काय शब्द घेऊया आपण, पुस्तकात दिलेला तोच घेऊया. रिमेंबर. आता ह्या शब्दामध्ये असलेल्या अक्षरांचा संच, ह्याची यादी तयार करायची. तर बघा, सी करूया आपण, सी संच. ह्याच्यामध्ये आर आहे, ई आहे, एम आहे, परत ई आला, मग परत ई घ्यायचं नाही, एकदा घेतलेलं आहे. एम आला, परत एम आला, बरोबर, बी आला, परत ई आला नको, परत आर आला. म्हणजे जर ह्या अक्षरामध्ये, रिमेंबर या शब्दामध्ये जे काय अक्षर आलेले आहेत त्यांचा संच करायला गेला तर ही मिळते आपल्याला REMB. समजलं, मुद्दाम तुम्हाला हे पण एक दाखवलेलं आहे, पुस्तकातलं उदाहरण आहे, बरोबर, तुम्हाला पण समजेल. तर अशा पद्धतीने हा झाला आपला यादी पद्धती. आता पुढे जे आहे तो आहे गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिण्याची पद्धत कशी असते बघा. पहिला तर हा गुणधर्म पद्धती बघा कसे, ह्याच्यामध्ये लिहिण्याची पद्धती काय ही झालं. तर गुणधर्म पद्धतीमध्ये लिहिताना समजा ए संच ए इक्वल टू मयूरपी कंस, संच ए मधला जो घटक एक्स आहे, बरोबर, घटक एक्स असं मी म्हणतोय, घटक एक्स आहे, हा एक आहे नॅचरल नंबर. बघा ह्याचा अर्थ काय, तर जो हा फक्त एवढ्या भागाचा अर्थ, पहिला ह्या अर्थ समजून, एक्स हा नैसर्गिक संख्या, एन म्हणजे नैसर्गिक संख्या, हे पण समजून घ्या. एन म्हणजे काय, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या. एक्स हा नैसर्गिक संख्या आहे. मग नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू झाली ती अगदी अनंतापर्यंत जी काय येईल ती, बरोबर. पुढे अजून त्यांनी काय सांगितलंय इथे, 1 लेस दॅन एक्स, बरोबर. हा जो एक्स आहे, बरोबर, हा 1 पेक्षा कसा आहे मोठा आणि 10 पेक्षा लहान, असं एक एक्झाम्पल दिलंय. बघा हा जो एक्स आहे हा 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान. म्हणजेच काय, एक्स हे काय, एक तर पहिले ते नैसर्गिक संख्या, बरोबर. हे याच्यावरून काय समजलं, एक्स हा एन चा घटक आहे, म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे. लक्षात आलं, इंटिगर्स नाहीये किंवा तो रॅशनल नंबर सुद्धा नाहीये. बघा याचा अर्थ काय, तो रॅशनल नंबर नाहीये, म्हणजेच काय, परिमेय संख्या नाहीये, बरोबर. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये हा एक्स नाहीये, म्हणजे 3/4 किंवा 7/9 असा नाही, बरोबर. इंटिगर्स मध्ये पण तो नाही येत आहे, म्हणजे तो मायनस वगैरे पण नाहीये, 3-2 नाहीये. होल नंबर म्हटलं असं तर तो 0 पण असतो, पण ते होल नंबर पण नाहीये, कारण त्यांनी काय दिलं इथे, एन दिलं. एन दिलं म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे तो 1 पासून 2, 3, 4 असा पुढे जो काय होईल तो असा असणार. लक्षात घ्या, हे पहिलं समजून घ्या.
त्याच्यानंतर ह्याचा अर्थ काय, बरोबर, तो पण समजून घ्या. इथे याचा अर्थ काय, तर एक लेस दॅन एक्स, एक्स हा लेस दॅन 10, पेक्षा कमी. याचा अर्थ पेक्षा कमी. इथे घेतलं तर 10 पेक्षा एक्स हा काय लहान आहे, आणि एक पेक्षा एक्स हा कसा आहे मोठा आहे. मेन कोण आहे, एक्स आहे. 10 पेक्षा लहान पण 1 पेक्षा मोठा, म्हणजे 1 ते 10च्या दरम्यान जे अंक आहेत त्याच्यामध्ये हा एक्स आहे. हा याचा अर्थ, म्हणजे हा गुणधर्म पद्धतीमध्ये तुम्हाला हे असं सांगितलं जातं. म्हणजे हे जे काही नंबर आहेत या गुणधर्मातले, हे कुठून कुठपर्यंत असले पाहिजे, 1 ते 10च्या मधले. हा त्याचा अर्थ. असाच अजून दुसरा एक गुणधर्म बघूया आपण. संच बी बघूया. संच बी अजून एक उदाहरण घेऊया, बरोबर. याच्यामध्ये काय सांगितलं, जो एक्स आहे, एक्स ही 1 ते 10 मधील मूळ संख्या. आता इथे सरळ सेंटेन्सच दिलाय, म्हणजे गुणधर्म सांगितलाय संचाचा. यादी नाही दिले काढून, यादी काढा तुम्ही. मग 1 ते 10 मधील मूळ संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 ते 10 मूळ संख्या, बरोबर. आता मूळ संख्या काढायला गेलो तर कोणत्या, तर 1 ही मूळ संख्या नाहीये, लक्षात घ्या. 2 ही मूळ संख्या आहे. कोणती मूळ संख्या आहे, 2 ही काय मूळ संख्या आहे, बरोबर. नंतर कोणती येते, 3 येते, नंतर 5 येते आणि 7 येते, बरोबर. मग या काय आहेत मूळ संख्या ते पण समजून घ्या. तर 4 दोनाच्या टेबल मध्ये येतो, 6 दोनाच्या पण येतो, 3च्या पण येतो, 8 दोनाच्या येतो, 4च्या येतो, 9 3च्या येतो, बरोबर. आणि 10 दोनाच्या येतो आणि 5च्या टेबल मध्ये येतो. पण हे जे आहेत 2 3 5 हे कोणत्याही टेबल मध्ये येत नाही, तर ते स्वतःचेच असतात. 1 1च्या टेबल मध्ये येतो आणि हे सगळ्यांबरोबर असतो. पण हे 2 3 आणि 5, बरोबर, हे कोणत्याही टेबल मध्ये येत नाही. मग ह्याची यादी जर करायला गेलो तर 2 3 आणि 5 हा झाला 1 ते 10 मधील मूळ संख्यांचा संच. पण हा झाला यादी पद्धतीत, हा झाला यादी पद्धतीत. इथे पण जर यादी पद्धतीत करायला गेलो तर 2 ते 8 पर्यंतचे नंबर, 9 नंबर, 1 ते 10 पेक्षा कमी दरम्यानचे, म्हणजे 2 ते 8 पर्यंत, लक्षात घ्या. अशा पद्धतीने गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती आपण समजावत आहोत. आता गुणधर्म आणि यादी शिकता शिकता तुम्हाला इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, बरोबर. एक बॉक्स दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते पहिलं समजून घेणं महत्वाचं आहे. काय होतं माहिती आहे, मुलांना ही जी भाषा आहे यांची पुस्तकावाल्यांची ती समजत नाही, बरोबर. अजून एक दिलंय परिमेय संख्यांचा संच, क्यू. हा क्यू आपण ते पण घेऊया, परिमेय संख्यांचा संच. आता ही यादीत काय दाखवलंय, परिमेय संख्या कसं दाखवलंय, तर ते पण बघा. परिमेय संख्यांचा संच गुणधर्म पद्धती, क्यू इक्वल टू. आता परिमेय म्हटलं की तुम्हाला बोललो फ्रॅक्शन, म्हणजे छेद आणि अंश, अंश आणि छेद, म्हणजे पी छेद क्यू, बरोबर. अशा पद्धतीची संख्या. आणि त्यांनी काय सांगितलंय, पी क्यू हे कोणाचे घटक आहेत, पहिलं ते समजून घ्या, आय, बरोबर.
कॉमा आणखीन काय सांगितलं की हा जो क्यू आहे नॉट झिरो. मी मगाशी पण तुम्हाला बोललो की जे परिमेय संख्या आहेत बरोबर, परिमेय संख्या आहेत बरोबर, तर त्या इंटिजर असू शकतात. म्हणजे -302 बरोबर किंवा 7-3 अशा असू शकतात. म्हणजे इथे इंटिगर येऊ शकतात बरोबर. म्हणून या पी किंवा क्यू हा इंटिगरचा पार्ट असू शकतो. ह्याचा अर्थ जे मगाशी म्हणून पी क्यू हे जे आहेत परिमेय संख्यामध्ये किंवा यांना रॅशनल नंबर म्हणतो, परिमेय संख्यामध्ये जे घटक आहेत ते इंटिगरचा भाग आहेत. इंटिगर हा जो संख्यांचा संच त्याच्यामधले असू शकतात. आणखी पुढे काय सांगितलंय, हा जो क्यू असतो म्हणजे छेदाचा नंबर आहे तो कधी झिरो नसतो. म्हणजे क्यू नॉट झिरो म्हणजे छेद कधी झिरो नसतो, हा याचा अर्थ. मी परत परत तुम्हाला ह्या गोष्टींवरती गुणधर्म पद्धतीतल्या फोर्स करतोय, जोर देतोय. का देतोय तर मुलांना हे समजत नाही, त्याच्यामुळे त्यांचं इथे संच प्रकरणामध्ये त्यांना टफ वाटतं. परत बघूया पुढे अजून जी दिलेली उदाहरणं त्यांच्यावरती आपण स्टडी करू. अजून इथे गुणधर्म पद्धती मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, शब्द दिलेला आहे गुणधर्म पद्धती. हा जो ए आहे त्यामध्ये ए संच आहे, त्याचं सांगता येते की एक्स, आणि हा जो एक्स आहे हा कसा आहे, हा डिव्हिजन ऑफ, डिव्हिजन या शब्दातील अक्षरांचा अक्षर आहे, सॉरी डिव्हिजन हा शब्द आहे त्यांच्या अक्षरांचा संच आहे. डिव्हिजन या शब्दातील अक्षरे हा संच आहे. आता याच आपण हा सॉरी इथे ही गुणधर्म आहे त्याची यादी पद्धती करू. यादी आता हा यादी पद्धतीमध्ये कसा आहे ना, मी मगाशी पण तुम्हाला म्हणालो होतो बरोबर. ह्याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये डी आहे, डी येणार बरोबर, समजलं का. ह्याच्यामध्ये सॉरी इथे पहिला डी आला, नंतर आय आहे, आय आला, व्ही आहे, व्ही आला. पण परत आता आय आहे तो आय येणार नाही, लक्षात घ्या. तर परत आता नवीन काय एस आहे, एस आला. परत आला, आय येणार नाही, एकदा घेतला. ओ नवीन आहे, एन आला बरोबर. म्हणजेच आपण काय केलं इथे की यांची काय केली ते यादी केलेली आहे, लक्षात घ्या. या गुणधर्मावरून काय केले, यांची यादी केली, गुणधर्मावरून यादी केली. पुढे दिलंय बी हा जो एक संच आहे, बीचे जे घटक आहेत ते काय म्हणतायत, वाय ही संख्या अशी आहे की, बघा सॉरी बी नाही ते वाय, वाय ही संख्या अशी आहे की काय, तर एक्स बरोबर वाय बरोबर 9 म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 9 असे आहे. आता वाय स्क्वेअर इक्वल टू 9 बरोबर, मग वाय त्याचं रूट काढलं बरोबर,
तर y बरोबर काय येणार 3. मग 3 हे 3चा वर्ग केला तरी पण 9 येणार, आणि वजा 3चा ऋण 3चा 9 केला, सॉरी वर्ग केला तरी पण 9 येणार. म्हणजे इथे y च्या व्हॅल्यू काय होणार, एक 3 आणि वजा 3. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे बरोबर, ह्याची यादीमध्ये काय ना, हा गुणधर्म झाला. गुणधर्म की हा जो संच बी आहे त्याच्यातला जो घटक y आहे बरोबर, हा 9चा वर्ग आहे बरोबर. म्हणजेच काय, तर हा जो बी आहे संच, तो त्याचे घटक 3 आणि वजा 3 आहेत. काय, 3 आणि वजा 3. कसे काय, तर वर्गमूळ काढलं वायचं बरोबर, तर 3 येतं. मग 3चा वर्ग पण 9 येतो आणि वजा 3चा पण 9 येतो. म्हणजे आपण 1 लिहू शकत नाही तर 2 लिहिले पाहिजेत. लक्षात घ्या, ऋण संख्येचा वर्ग धन संख्या येते आणि धनाचा पण धनच येतो. म्हणजे 3चा तर 9 येणारच बरोबर, आणि वजा 3चा पण काय येणार, 9च येणार. पुढे आता सी दिलाय बघा, अजून एक. ही भाषा बघा, समजून घ्या जरा भाषा यांची. मी सगळी गणित तुम्हाला सोडवून देतोय. सी त्यांनी काय सांगितलंय की झेड ही 5च्या पटीतील, झेड आणि झेड ही 5च्या पटीतील म्हणजे 5च्या पाड्यातील, 5च्या टेबल मधील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आता हे इथे करतो, लक्षात घ्या बरोबर. आता 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 5च्या पटीतील, 5चा पाडा म्हणा, 5, 10, 15, 20, 25 आणि 30 बरोबर. 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान बरोबर. 30 पेक्षा लहान, मग 30 नको, 30 पेक्षा लहान मग आपल्याला येईल 5च्या पटीतील. 5 पेक्षा लहान नाही, 5 पासून पुढे पण 30 पेक्षा लहान, मग 30 पेक्षा लहान 25. मग यादी करायला गेलं ह्या गुणधर्म पद्धतीचा, तर सी बरोबर 5, 10, 15, 20 आणि 25. ही झाली यादी. काय झाली, ही तुमची यादी. हा झाला यादी पद्धती. अशा पद्धतीने तुम्हाला इथे त्यांनी दिलेली होती उदाहरणं, मी ती तुम्हाला सोडवतोय मुद्दामच. अजून तुम्हाला यादी आणि गुणधर्म पद्धतीमध्ये काही त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत बरोबर. ती तुम्ही काय करा, होमवर्क करा थोडासा, किंवा मग मी ती पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला देईन, कारण लेक्चर खूप मोठं होईल, तुम्हाला पण बरं पडेल छोटा छोटा पाठ. आणि मग पुढच्या लेक्चरला पण तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तरी पण पुढच्या लेक्चरला प्रश्नसंच जो आहे 1.1 तो तुम्हाला मी सोडवून देईन. लक्ष आलं तर तुम्ही तो बघा, नाही समजला परत बघा, मला फोन करा, विचारा, डाऊट असेल तर. म्हणलं धन्यवाद. आणि हा महत्वाचं, तुमच्या मित्रांना पाठवा, शेअर करा हे व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना परत त्याचे अपडेट येत राहतील प्रत्येक एक्सरसाइजचे. कारण मी आता हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे तुमच्यासाठी, मराठी मुलांसाठी स्पेशली. लक्षात लगा. धन्यवाद.